पुनश्च एकदा शिवाजी भोतीकर या यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थ्याचं स्वागत. तर काही आपण चालू घडामोडीचा व्हिडिओ बनवत आहोत. तर चालू घडामोडीपैकी या ठिकाणी पहिली चालू घडामोडी आहे 131वे संविधान दुरुस्ती विधेयक फेटाळले गेले. दिल्ली इथं केंद्र सरकारच्या अधिकारात या ठिकाणी 131वे संविधान दुरुस्ती विधेयक काय होतं हे संविधान दुरुस्ती विधेयक हे आपण पाहूया. 131वे. तर याच्यामध्ये होतं विधेयकाचा उद्देश होता की महिलांना उद्देश पाहूया. तर हा उद्देश होता 2029च्या निवडणुकीमध्ये विधानसभा प्लस लोकसभा विधानसभा आणि लोकसभेला जवळजवळ 33% महिलांना आरक्षण मिळवून देणे असा उद्देश या ठिकाणी होता. आणखीन 2011च्या जनगणनेनुसार 2011च्या जनगणनेनुसार मतदारसंघाचं परिसीमन करायचं होतं. मतदार संघाचे परिसीमन म्हणजे काय? परिसीमन म्हणजे या ठिकाणी लोकसभेची सदस्य संख्या या ठिकाणी वाढ करायची होती 50 वर्षानंतर. 1976 नंतर या ठिकाणी 50 वर्षानंतर काय होणार होतं? लोकसभेची सदस्य संख्या ही 550 वरून 850 म्हणजे फरक 300 जागेची वाढ कुठं होणार होती? लोकसभेच्या सदस्य संख्येमध्ये 550 वरून 850 ही जागा होणार होत्या. असं हे 131वं संविधान दुरुस्ती विधेयक होतं. तर याच्यामध्ये झालं काय? तर मतदान झालं, परंतु मतदानामध्ये बाजूने म्हणजे या विधेयकाच्या बाजूने जवळजवळ 298 मते पडली आणि विरोधात 230 मते पडली. आवश्यक किती होती? तर एकूण सदस्य संख्येच्या 2/3 म्हणजे 352 मते आवश्यक होती. परंतु या ठिकाणी काय झालं? ही मते कमी पडली. 352 आवश्यक होती, परंतु बाजूने 298 आणि विरोधात 230
पडल्याने या ठिकाणी हे विधेयक संसदेमध्ये फेटाळले गेले आणि 2014 पासून फेटाळले गेलेले हे पहिलेच विधेयक फेटाळले गेले 2014 पासून. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून पहिले जे विधेयक असेल ते या ठिकाणी संविधान दुरुस्ती विधेयक फेटाळलं गेलं. तर उद्देश तुम्हाला सर्वांना लक्षात आलेला असेल काय होता. तर 2029च्या निवडणुकीमध्ये विधानसभा आणि लोकसभेमध्ये या ठिकाणी महिला सदस्याची संख्या 33% महिलांना प्रतिनिधित्व द्यायचं होतं आणि 2011च्या जनगणनेनुसार मतदारसंघाचं लोकसभेच्या मतदारसंघाचं परिसीमन करायचं होतं. तर त्याच्यामध्ये जवळजवळ म्हणजे जेवढी संख्या आहे त्याच्या म्हणजे 50% संख्या त्यामध्ये वाढ होणार होती, परंतु ते फेटाळले गेल्यामुळं या ठिकाणी ते यापुढे म्हणजे आवश्यक कायद्यामध्ये रूपांतर होणार नाही. तर बहुमत जे आहे, बहुमत 368 नुसार घटना दुरुस्ती संसदेत उपस्थित आणि मतदान करणाऱ्या सदस्यापैकी 2/3 म्हणजे 50% पेक्षा जास्त विशेष बहुमताची गरज होती. उपस्थित असणाऱ्यापैकी गरज किती होती तर 2/3 उपस्थित सदस्याच्या व एकूण सदस्याच्या 50% पेक्षा जास्त मते आवश्यक होती. तर अशा पद्धतीने या ठिकाणी हे संविधान दुरुस्ती विधेयक फेटाळलं गेलं. यानंतर मेघालय हे राज्य या ठिकाणची आपल्याला चालू घडामोडी पाहायची आहे. तर खासी गारो भाषांना अधिकृत भाषेचा दर्जा. खासी गारो भाषेला अधिकृत भाषेचा दर्जा. तर 16 एप्रिल 2026 रोजी या ठिकाणी मेघालय राजभाषा अध्यादेश मंजूर करण्यात आला आणि खासी आणि गारो या स्थानिक भाषांना इंग्रजीसोबत अधिकृत भाषेचा दर्जा देण्यात आला. आतापर्यंत केवळ इंग्रजी भाषेला या ठिकाणी काय होतं अधिकृत भाषेचा दर्जा देण्यात आलेला होता, परंतु प्रशासकीय कामकाजात केवळ सहयोगी अधिकृत भाषा म्हणून या ठिकाणी मान्यता होती. भारतीय राज्यघटनेचे कलम 345 मध्ये या ठिकाणी अधिकृत भाषेला दर्जा देण्याचा अधिकार या ठिकाणी 345 मध्ये तरतूद आहे. हे गारो खासी जाती आहे या मेघालयातील टेकड्या आहेत, त्या टेकड्यांच्या प्रमुख भाषा जे आहेत त्या या ठिकाणी बोलल्या जातात. त्याच्यानंतर पुढची घडामोडी पाहूया आपण. तर यानंतर
पुढच्या चालू घडामोडीमध्ये या ठिकाणी बिहारचे घटना आहे, जी की या ठिकाणी सम्राट चौधरी संदर्भातील. सम्राट चौधरी हे नवीन मुख्यमंत्री झाले, नवीन CM चीफ मिनिस्टर कुठले, बिहारचे. तर शपथविधी त्यांचा पाटणाला झाला. बिहारचे मुख्यमंत्री होणारे पहिले BJP नेते ठरले. सर्वात महत्त्वाचं पक्ष BJP, भारतीय जनता पार्टी. 24वे मुख्यमंत्री, 24वे CM बनले. तर ते नितीश कुमारची जागा घेतली. यापूर्वी ते बिहारचे उपमुख्यमंत्री होते. तर जन्म बघा लखनपूर, जन्म लखनपूर. ते 2025 पासून बिहार विधानसभेत तारापूर मतदारसंघाचे मतदारसंघ तारापूर. प्रश्न जन्माविषयी येऊ शकतो, मतदारसंघाविषयी येऊ शकतो, ते आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. तारापूर मतदारसंघाचं ते प्रतिनिधित्व करे. त्यांना राकेश कुमार नावाने ओळखलेलं जातं. कंसात लिहितो मी इथं, राकेश कुमार नावाने देखील ओळखलं जातं. तर 2024 ते 26 या काळामध्ये ते डेप्युटी CM होते आणि 2020 ते 25 दरम्यान ते विधान परिषदेचे सदस्य देखील काम केले. राष्ट्रीय जनता दल आणि जनता दल या पक्षातही काम केले. त्याच्या BJPच्या अगोदर राष्ट्रीय जनता दल प्लस जनता दल या दोन्ही पक्षात काम केले आहे. आता ते BJP कडून या ठिकाणी CM म्हणून, बिहारचे CM म्हणून नियुक्त झालेले आहेत. त्याच्यानंतर पाहूया पुढची घडामोडी आपण. या अगोदर पाहिलं आपण सम्राट चौधरी संदर्भात. त्याच्यानंतर त्याच्या अगोदर ज्याने CM पदाचा राजीनामा दिला ते नितीश कुमार यांच्याविषयी माहिती घेऊया आपण. नितीश कुमार यांची कारकीर्द अतिशय मोठी कारकीर्द या ठिकाणी होती. 14 एप्रिल 2026 ला त्यांचा राजीनामा दिला CM पदाचा. 14 एप्रिल ही तारीख महत्त्वाची आहे, कारण ही तारीख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस 14 एप्रिल म्हटला जातो. त्या दिवशी त्यांनी राजीनामा दिलेला आहे. तर जन्म बख्तियारपूर, बिहार. जन्म बख्तियारपूर. त्याचबरोबर शिक्षण इलेक्ट्रिकल इंजिनियर. ते पेशाने काय होते, इलेक्ट्रिकल इंजिनियर. तर पक्ष जनता दल पक्षामध्ये होते. बिहारचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहण्याचा, जवळजवळ 10 वेळा CM, 10 वेळा होण्याचा मान, बिहारचा CM 10 वेळेस होण्याचा मान त्यांचा विक्रम या ठिकाणी आहे. 1985 मध्ये पहिल्यांदा विधानसभा सदस्य झालेले होते आणि 1996 मध्ये पहिल्यांदा लोकसभा सदस्य. पुन्हा बघूया आपण 2001 ते 4 रेल्वे मंत्री.
2000 ते 2001 कृषी मंत्री मुख्यमंत्री पदाचा प्रवास 2000 मध्ये ते केवळ 7 दिवसासाठी मुख्यमंत्री म्हणून त्यांनी शपथ घेतलेली होती. 2005 पासून सातत्याने 2005 पासून सातत्याने कशामध्ये CM म्हणजे चीफ मिनिस्टर मुख्यमंत्री पद त्यांनी उपभोगलेले आहे. प्रमुख सुधारणा रस्ते विकास, वीज पुरवठा, शिक्षण क्षेत्रात बदल, गृह सायकल योजना, दारूबंदी असे गाजलेले निर्णय त्यांनी घेतलेले आहेत. समता जॉर्ज फर्नांडिस सोबत समता पार्टी सोबत जॉर्ज फर्नांडिस समता पार्टी काढलेली होती. सुशासन बाबू बिहारमधील कायदा आणि सुव्यवस्था राखल्याबद्दल त्यांना उपाधी दिलेली होती, सुशासन बाबू. बिहार हे पंचायत राज संस्थांमध्ये महिलांना 50% आरक्षण देणारे पहिले राज्य ठरले होते. महिलांना 50% आरक्षण पंचायत राज संस्थे PRC पंचायत राज संस्थेमध्ये 50% आरक्षण देणारे राज्य म्हणून या ठिकाणी त्यांचा उल्लेख केला जातो. त्यांचा निर्णय नितीश कुमारने 2006 मध्ये घेतलेला होता. अशा पद्धतीने या ठिकाणी बिहारची माहिती पाहिलेली आहे. त्यानंतर पुढे जाऊया आपण. मेनका गुरुस्वामी यांचे राज्यसभेचे स्वीय खासदार म्हणून या ठिकाणी ममता बॅनर्जीकडून TMC तृणमूल काँग्रेस पश्चिम बंगालमधील पक्ष आहे, त्यांच्याकडून या ठिकाणी राज्यसभेसाठी त्यांना खासदारकीची या ठिकाणी शपथ देण्यात आली. तर कलम 377 न्यायालयाने कलम 377 रद्द करून समलैंगिकतेच्या गुन्ह्यातून त्यांना बाजूला करून या ठिकाणी बाहेर काढून या ठिकाणी मेनका गुरुस्वामी यांना याचिकाकर्त्याची बाजू मांडण्यात महत्त्वाची कायदेशीर भूमिका या ठिकाणी निभावलेली होती. तर यांचं कार्य जे आहे सलवा जुडूम चळवळ, तसेच राईट टू एज्युकेशन मध्ये 25% आरक्षण आणि सलवा-जुडूम छत्तीसगडमधील सलवा-जुडूम या प्रथेविरोधात या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयामध्ये यांनी यशस्वी लढा दिल्याबद्दल या ठिकाणी त्यांना ममता बॅनर्जीकडून या ठिकाणी राज्यसभेचे खासदार म्हणून त्यांच्या पक्षाकडून शिफारस केली गेली. यानंतर आपण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये राज्यसभा निवडणुकीत काय बदल झाले ते पाहूया. काय बदल? तर सर्व उमेदवार या ठिकाणी कसे आले? बिनविरोध
बिनविरोध म्हणजे कोणाचाही विरोध झालेला नाही. तर त्याच्यामध्ये यादी आहे शरद पवार, 2 नंबरला रामदास आठवले, 3 नंबर विनोद तावडे, 4 नंबर माया चिंतामण युवांते, रामराव वडकुते, त्याच्यानंतर ज्योती वाघमारे, पार्थ पवार तर या ठिकाणी ट्रिक्स वगैरे काही तयार होती का बघूया. 2 प आहेत, एक शरद पवार आणि त्यांचे पुतणे नातू पार्थ पवार, त्याच्यानंतर व आणि वा म्हणजे वडकुते आणि वाघमारे, आताई म्हणजे आठवले तायडे आणि इवांती, अशा पद्धतीचे ट्रिक्स आहेत. प हे पण लक्षात राहू द्या, आताई लक्षात राहू द्या आणि वा हे पण लक्षात राहू द्या. या ठिकाणी सर्वांच्या लक्षात येईल की अशा पद्धतीने शेवटच्या अक्षरापासून बनवलेले ट्रिक्स येतात. प शरद पवार आणि पार्थ पवार, आठवले तावडे इवांते आताई व वडकुते आणि वाघमारे, अशा पद्धतीने बिनविरोध निवडून गेलेले राज्यसभेवर हे सदस्य या ठिकाणी तुमच्यासमोर लिहून ठेवलेले आहेत. लक्षात राहू द्या, वर्गीकरण करा. ठीक आहे, पुढं पाहूया आणखी काही महत्त्वाचे चालू घडामोडी असतील तर ते पुढच्या तासाला घेऊया आपण. धन्यवाद, थांबतो.